नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण कसे करायचे, सत्यनारायण केल्याने काय होतं. प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण आवर्जून करा, कारण घरात सुख शांती लाभते. घरात जर पैशाची अडचण असेल तर त्या अडचणी दूर होतात. तर मग सत्यनारायण एकदम साध्या पद्धतीचं आहे. तुमच्याकडे जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या वस्तूंमध्ये तुम्ही सत्यनारायण केलं तरी हरकत नाही. तर एक पाट किंवा चौरंग घ्यायचं आहे आणि त्याच्यावर लाल कापड अंथरायचं आहे. आणि मग सत्यनारायण करण्यासाठी सत्यनारायण महाराजांचा फोटो तर असलाच पाहिजे. त्यामुळं मग फोटो आणि पुस्तक पाहिजेच. मग एक तांदूळ टाकायचेत आणि मग एक कलश घ्यायचा आहे. कलशात आंब्याची पानं लावायचीत. आंब्याची नाही भेटली तरी विड्याची पानं असतील तरी हरकत नाही. त्यात 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि मग एक सुपारी टाकायची आणि मग त्याच्यावर कृष्णदेव ठेवण्यासाठी एक प्लेट ठेवून प्लेटात तांदूळ ठेवायचे आहे. तांदूळ किंवा तुम्ही गहू पण ठेवू शकता, तुमच्याकडे जे असेल ते. आणि जो तांब्या आहे त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे आणि सगळ्यात अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित करूनच मग पूजेची सुरुवात होते. तर उजव्या बाजूला 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, म्हणजे गणपतीची स्थापना म्हणून 2 पानं घेतल्यानंतर तिथे मग गणपतीची स्थापना म्हणून एक सुपारी ठेवायची आहे. एक सुपारी ठेवल्यानंतर मग तुम्हाला तिथे 1 रुपयाचं नाणं पण ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर सगळ्याच गोष्टी उपलब्ध नसतील तर हरकत नाही. जेवढं असेल तेवढ्यात तुम्ही सत्यनारायण केलात तरी हरकत नाही. बरेच जण कसे की 7 दिवस पूजा मांडून पण 7 सत्यनारायण करतात. 11, 5 किंवा 21, 51, 108 तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही तेवढे सत्यनारायण करू शकता. म्हणजे पौर्णिमेला केलेलं सत्यनारायण असं 51 किंवा 11 असं धरलं जात नाही. तर तुम्ही इतर वेळी जरी 5 दिवस पूजा मांडून केलात तरी हरकत नाही. पण त्याच्याबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर त्याचा वेगळा व्हिडिओ मग ह्याच चॅनलवर अपलोड केला जाईल. तर मग सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, कृष्णदेव एका ताटात घ्यायचा आहे आणि मग पाण्याने दुधाने छान असा अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि मग अभिषेक करताना श्रीकृष्णाय नमः श्रीकृष्णाय नमः असं श्रीकृष्ण मंत्राचा जप करायचा आहे पूर्ण अभिषेक होईपर्यंत. कारण आपण श्रीकृष्णाला अभिषेक करत आहोत, त्यामुळं मग श्रीकृष्णाय नमः असा मग मंत्र जप करायचा आहे. पाण्याने दुधाने दह्याने, तुमच्याकडे जर पंचामृत बनवलेलं असेल तर मग तुम्ही पंचामृताने पण अभिषेक करू शकता. जेवढ्या गोष्टी तुमच्याकडे असतील तेवढ्या वस्तूंनी किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक केलात तरी हरकत नाही. आणि मग अभिषेक केलेलं पाणी आपण इतर वेळी देवपूजा केलेलं पाणी तुळशीत टाकतो, पण कोणतं पण अभिषेक केलेलं किंवा संकल्प केलेलं पाणी मग तुळशीत न टाकता इतर कोणत्याही झाडांना तुम्ही ते पाणी टाकू शकता. आणि कृष्णदेवाचा अभिषेक झाल्यानंतर छान कृष्णदेव पुसून घ्यायचा आहे गंध वगैरे लावून. मग ज्या ठिकाणी तुम्ही तांब्या ठेवला आहे त्याच्यावरती तांदूळ किंवा गहू ठेवला असाल तर त्यात मग कृष्णदेवाची स्थापना करायची आहे. तुमच्याकडे असतील तर वस्त्रमाळ बनवायची आहे कापसाची, किंवा फुलं असतील तुमच्याकडे लाल पिवळी कोणत्या पण रंगाची, किंवा साधी जरी फुलं असतील घरी तर फुलांनी छान असं सजवायचं आहे. आणि मग त्यानंतर तुमच्याकडे जे श्री सत्यनारायण महाराज यांची पोथी आहे तर त्या पोथीतले मग तुम्हाला 5 अध्याय आहेत ते पूर्ण अध्याय वाचन करायचे आहेत. आणि मग आरती करायची आहे सत्यनारायण महाराजांची. कारण तुम्हाला आरती येत नसेल तरी हरकत नाही, जे पुस्तक तुम्ही घेऊन येसाल त्या पुस्तकातच आरती पण आहे. आणि तुमच्याकडे फळं असतील तर फळ ठेवायचं आहे. आपण ज्यावेळेस इतर वेळी गणपतीच्या वेळेस म्हणा किंवा घरी लग्न झाल्यानंतर जे सत्यनारायण करतो ते सत्यनारायण वेगळं आणि आपण हे जे सत्यनारायण करतो घरच्या घरी ते वेगळं. हे सत्यनारायण एकदम साध्या पद्धतीचं असतं, त्यामुळे तुम्ही एकट्याने केलात तरी हरकत नाही. महिलांनी एकटीने केलं तरी करू शकतात, किंवा त्यांच्या घरातील एखादा मुलगा किंवा मुलगी असतील, मोठे मुलं असतील तर त्यांनी जरी केलं तरी हरकत नाही. तुम्ही सत्यनारायणाचा संकल्प करून पण सत्यनारायण करू शकता. म्हणजे कसं की 5 दिवस तुम्ही सलग सत्यनारायणाची पूजा मांडू शकता आणि पूजा न हलवता
त्यातल्या फोटो मूर्ती न हलवता 5 दिवस सलग तुम्ही 5 अध्याय वाचन करू शकता. म्हणजे असं नाही की पहिल्या दिवशी 1 अध्याय असं नाही. पहिल्या दिवशी पूर्ण 5, दुसऱ्या दिवशी पूर्ण 5, म्हणजे असे सलग तुमचे 5 सत्यनारायण पूर्ण होतील. किंवा 7 करायचे असेल तर तुम्ही 7 पण सत्यनारायण करू शकता. काय होतं, सत्यनारायण केल्याने घरातील वातावरण जर चिडचिडेपणाचं असेल, घरात एखाद्याचं म्हणजे तुमच्या घरातील एखाद्याचं काम होत नसेल किंवा सतत तुम्हाला कोणत्या पण कामात अडचण येत असेल किंवा पैशाची टंचाई निर्माण होत असेल, घरात वास्तुदोष असेल, अजून कोणतीही अडचण असू द्या तुमच्या घरातील, तर त्या अडचणी दूर होण्यास सत्यनारायणची खूप मदत होते. त्यामुळे सत्यनारायण तुम्ही होता होईन तेवढं पौर्णिमेला तरी एक तरी सत्यनारायण अवश्य करा. कारण संकल्प करून सत्यनारायण वगैरे होत नाहीत बऱ्याच जणांना 5 दिवस किंवा 7 दिवस. त्याचे जास्त नियम वगैरे नाहीत, पण बऱ्याच जणांच्या अडचणी असतात त्यामुळं मग होत नाही. तर त्यावेळी जर शक्य होत नसेल तर तुम्ही मग फक्त पौर्णिमेला एक सत्यनारायण तर करू शकता. पण सत्यनारायण करताना कधी पण 4 नंतर सत्यनारायण करा. कारण लक्ष्मी येण्याचा वेळ असते संध्याकाळची, दिवे लागण्याच्या वेळेस तुमची मग 6 पर्यंत आरती झाली तरी मग चालेल. म्हणजे काय होतं की दिवे लावणीचा वेळ आणि आरतीचा वेळ एकच होतो, त्यामुळे लक्ष्मी येण्याचा वेळ असतो. म्हणून तुम्ही सत्यनारायण करताना 4 नंतरच सत्यनारायण करा. आणि प्रसाद बनवा, रव्याचा प्रसाद बनवा आणि त्यात एक तुळशीचं पत्र टाका. आणि जो तुम्ही प्रसाद बनवला आहे तो फक्त घरातल्यांनीच खा, बाहेरच्यांना तो प्रसाद देऊ नका. आणि जेवढा तुम्हाला तुमच्या घरात व्यक्ती असतील तेवढ्यांना संपेन एवढाच प्रसाद तुम्ही बनवा. आणि मग तो प्रसाद टाकून देता नाही आला पाहिजे याची तुम्ही मग काळजी घ्या. तर मग ह्या पौर्णिमेला मग सत्यनारायण अवश्य करा. आणि सत्यनारायण झाल्यानंतर वगैरे सगळं पोथी वगैरे पूर्ण अध्याय वगैरे वाचून झाल्यानंतर, पूजा वगैरे करून झाल्यानंतर मग आरतीचा करून मग जो प्रसाद बनवला आहे तो घरात सगळ्यांना प्रसाद वाटप करा. आणि मग तुम्हाला जर पुस्तक भेटत नसेल सत्यनारायण पूजेचं, तर तुमच्या जवळपास कुठे मंदिर मठ असेल तर तिथे तुम्हाला पुस्तक भेटेल. पण नाही भेटलं तर एखादं पुस्तकाचं स्टोअर असतं तिथे पण तुम्हाला सहज पुस्तक सत्यनारायण पूजेचं भेटून जाईल. त्यामुळं मग पुस्तक आणि फोटो ह्या गोष्टी तर खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला सत्यनारायण करायचं असेल तर तुम्ही पौर्णिमेच्या अगोदरच पुस्तक घेऊन या. कारण शुक्रवारी वटपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण तुम्हाला करणं गरजेचं आहे. कारण पौर्णिमा त्याच दिवशी आहे, ज्या दिवशी वटपौर्णिमा आहे त्या दिवशी. त्यामुळं मग पुस्तक वगैरे भेटल्यानंतर तुमचं एक, आणि मग ज्यांनी कोणी आत्तापर्यंत सत्यनारायण केलं नसेल तर त्यांनी मग ह्या पौर्णिमेला नक्की सत्यनारायण करा. म्हणजे नवीन कोणत्या पण सेवेची सुरुवात करत असेल तर बऱ्याच जणांच्या मनात शंका वगैरे निर्माण होतात. त्यामुळं मनात कोणतीच शंका न ठेवता निसंकोचपणे तुम्ही सत्यनारायण आवर्जून करा. तुमची जर कोणती जरी कामं अडली असतील, होत नसतील, तर त्या कामात तुम्हाला नक्की यश मिळेल. हा बऱ्याच जणांना अनुभव आलेला आहे त्यामुळं मग आजचा व्हिडिओ इथेच संपला. तर एकदा तुम्ही सत्यनारायण पौर्णिमेला नक्की करून बघा. तर व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. आणि अजून व्हिडिओची माहिती पाहिजे असेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.